नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामध्ये आपण संख्यांचे अक्षरी लेखन वाचन कसे करावे ते बघणार आहोत. बघा, आता 4थीच्या मुलांसाठी अक्षरी लेखन वाचन ही खूप सोपीच गोष्ट आहे, पण तरी पण मुलांचे मार्क जातात ते याच गणितामध्ये. कसे काय तर बघा, कितीही मोठी संख्या असली तरी ही मुलं काय करतात, व्यवस्थित लिहितात. पण जर पाव, पाऊण, अर्धा हे जर 3 अक्षरी 4 अंकी संख्यांमध्ये पुढचे भाग असतील त्याच्यामध्ये, तर मात्र मुलांचं काय होतं, कन्फ्युजन होतं. मग ते तसं होऊ नये आणि सहज लक्षात राहील, काही पाठांतर करायची गरज नाही आहे किंवा वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुम्ही हे जर काळजीपूर्वक बघितलं तर तुमचा एका बघण्यातच आणि एकदा सराव केला तर ते कायम लक्षात राहणार आहे. चला तर मग तशीच आपण उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. बघा, संख्या 3 अंकी आहे. इथे पहिली संख्या आपण 3 अंकी घेतली. मग आपल्याला माहिती आहे ह्या संख्यांचं बघा आपण वाचन कसं करतो. हे एककाचं घर आहे, दशक आहे आणि हे शतक आहे. मग आपण काय करतो, या दोघांचा ग्रुप करतो आणि काय म्हणतो इथे 165. हे 6 वर 5 65 हा एकटा ठेवतो. मग इथे आपण काय लिहितो 165. बघा, पहिली गणितं बघितली तर तुम्ही लगेच म्हणाल अरे बापरे मॅडम तर खूपच सोपी गणितं देत आहेत. तसं नाही, पुढची गणितं बघा, पुढची उदाहरणं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता त्याच पद्धतीने हे पण 900 शतकाच्या घरात आहे म्हणून 9 लिहितो आहे तसं 9 लिहायचं. शतकाच्या घरात आहे म्हणून मग पुढे आपण काय करतो, शे जोडतो. आता इथे बघा 0 दशकाच्या घरात आहे आणि 4 एककाच्या घरात आहे म्हणजे 0 4 म्हणजे नुसती 4 ही संख्या झाली. मग इथे लिहिताना आपण काय लिहायचं आहे 904 असा हा अंक लिहितो. आता इथे बघा 800 आणि 9 वर 0 90 म्हणजे 890. आता बघा खरी गंमत पुढच्या गणितांमध्ये आहे. आता 4 अंकी संख्या आपल्या सगळ्यांना 4 अंकी संख्या येतात. आपण काय करतो, घर मोजतो ना, एकक दशक शतक आणि हे हजाराचं घर आहे. मग आता मात्र काय करतो, आपण या 2 जणांचा ग्रुप करतो. शतकाचा हा एकटा ठेवतो आणि हजाराचा हा एकच आहे म्हणून मग तो सुद्धा सेपरेट ठेवतो. मग बघा 1 आहे, मग लिहून घ्या 1. कोणतं घर आहे, हे हजाराचं घर आहे म्हणून मग 1000. 2 शतकाच्या घरात आहे मग मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 लिहायचा आणि पुढे फक्त शे जोडायचा आहे 200. 3 वर 7 37. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळेस हे असं करत बसायचं का, तर अजिबात नाही. फक्त एक 5 ते 10 गणितांची उदाहरणं सोडवताना प्रॅक्टिस करताना फक्त असं लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे या पद्धतीनं घरंसुद्धा लिहायची गरज नाही. तुम्ही नजरेने ती संख्या किती अंकी आहे आणि त्याचं लेखन कसं करायचं हे तुम्हाला सहज येणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. बघा जसं की इथे 7850. इथे घरं बघावी लागली का, सहज झालं, 4 अंकी संख्या आहे. मग इथे काय 7850. ठीक आहे. बघा ही पण संख्या 9439. बघा बऱ्याच वेळा काय होतं, मुलं सेमीमध्ये असतात मग गणितं म्हणजे जे अंक आहेत ते इंग्रजीमध्ये येतात पण मराठीमध्ये हे 2 अंक म्हणजे हे जे अंक असतात 1 ते 100 मधले ते अंक येत नाहीत, त्यामुळे ही गणितं चुकण्याची शक्यता असते. पण तसं होऊ नये, थोडंसं मराठीमध्ये अंक आलेच पाहिजेत, कारण आपल्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेला जर आपण बसतोय तर आपल्याला अक्षरामध्ये संख्या लिहाव्याच लागतात आणि त्याचा योग्य पर्याय आपल्याला ओळखावा लागतो, कारण त्याचे मार्क्स असतात आणि प्रत्येक प्रश्नाचा मार्क्स मिळाला तरच आपला स्कोअर वाढणार आहे आणि आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती धारक म्हणून आपली निवड होणार आहे. त्यासाठी प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना आपण काळजीपूर्वक अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे अगदी पहिल्यापासूनच अभ्यास करा जेणेकरून परीक्षेच्या वेळेस ताण पडणार नाही. आता बघा इथे एकक दशक आणि हे शतकाचं घर एकटं. आता हे 1000 आणि हे दशहजार. मग 1000 आणि दशहजार हे भाऊ भाऊ आहेत म्हणजे एकत्र करायचे. मग 1 वर 2 12 आणि हे 1000 12319. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवले. आता खरी गंमत आहे पुढच्या गणितामध्ये. बघा
ही गणितं सगळ्यांना येतात. हे कितीही अंकी, 7 अंकी 8 अंकी संख्या दिल्या तरी मुलं बऱ्यापैकी हे गणितं काय करतात, सहज सोडवतात. आता बघा मुलांच्या चुका कुठे होतात, तर बघा इथे मी हा पूर्ण गोल काढते. इथे मी काय करते, या गोलाचाच अर्धा भाग आहे. आता माझा गोल पूर्ण व्यवस्थित नाही आला आहे, ह्याच्यासारखा समजून घ्या. तोच गोल आहे आणि त्याचा मी इथे काय करते, ह्या अर्ध्या भागाचा मी इथे काय करते, अजून निम्मा भाग करते. बघा हा पूर्ण गोल, त्याचा हा अर्धा भाग, ह्या अर्धा भागाचा हा अर्धा भाग म्हणजे पाव भाग झाला. आणि बघा हा तोच गोल आहे आणि हे इथे मी 3 पाव भाग घेतले. ठीक आहे. हां, आता बघा हा पूर्ण गोल म्हणजे मी ह्याला 100 म्हणते. मग 100चा अर्धा भाग म्हणजे 50, ज्याला आपण अर्धा म्हणतो. आणि अर्ध्याचा पण अर्धा भाग म्हणजे 25, ज्याला आपण काय म्हणतो, पाव म्हणतो. याला म्हणतो आपण पाव भाग, याला म्हणतो आपण अर्धा भाग आणि याला म्हणतो आपण पूर्ण भाग. आणि या 100चाच हा पाऊण भाग म्हणजे किती, हे 75, ज्याला आपण पाऊण म्हणतो. पण बघा संख्या लिहिताना आपण असं नाही म्हणत पाऊण हजार, पावणे असं म्हणतो, आहे की नाही. पावणे हजार, पावणे 2000, पावणे शब्द वापरतो. पण लक्षात ठेवायचं आहे हा 3 भाग म्हणजेच पाऊण. आता हे झालं 100चं. आता आपण एक संख्या वाढूया. ही 3 अंकी आहे, आपण 4 अंकी घेऊया. म्हणजे इथे आली एकच शून्य वाढते. बघा 1000 झाली. मग आता 1000चा अर्धा भाग म्हणजे काय, 500. बघा इथे एकच शून्य वाढला. या 500चा पण निम्मा भाग म्हणजे 1000चा पाव भाग म्हणजे किती झाला, हे 25 आहे तसं लिहा, फक्त एक शून्य वाढवायचा, 250. आता या 1000चाच पाऊण भाग म्हणजेच किती झाला, 750. अरे हे तर आपल्याला येतं आहे. बऱ्याच मुलांना वाटतं अरे हे तर सोपं आहे, आपल्याला येतं आहे. पण हे झालं 10च्या पटीतल्या संख्यांचं. आता बघा आपण उदाहरणं घेऊया. बघा बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो, 125, सोप्यापासून अवघडाकडे जाऊया आपण. 125. आता 125 हे 2 पद्धतीने लिहितात. बघा जसं की आपण सांगितलं तसं हा एकटा ठेवायचा आणि हे 125. पण पर्यायामध्ये तर दुसरा पण पर्याय असतो, असा पर्याय नसतोच. मग कधी कधी कसा पर्याय असतो बघा. आता 1 शतक म्हणजे हे 100, बरोबर आहे. 1 शतक म्हणजे 100 आणि हा वरचा 25 म्हणजे हा पावभाग म्हणजे एक पूर्ण आणि वर पावभाग. जसं की बघा इथे मी दाखवते, हा पूर्ण 100चा भाग आणि हा त्याच्यापैकी हा पावभाग, या पद्धतीनं. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणतो, 100 आणि वर पावभाग. मग याला आपण म्हणतो, ह्या 25ला आता आपण सव्वा हे नाव द्यायचं. काय नाव द्यायचं, 25ला आपण पाव म्हणतो, पावभाग. पण संख्यांमध्ये वापरताना आपण याला सव्वा म्हणायचं. आणि हे काय आहे, सव्वा. आणि हा शतक आहे ना, 1 शतक आहे. मग 100ला आपण शेकडा पण म्हणतो. मग याला काय म्हणायचं, 125. योग्यच आहे. पण कधी कधी पर्याय असा पण असतो, मग 125 म्हणजे 125. हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. आता हे झालं 100चं. आता बघा जर 225 असेल तर काय करायचं आहे, 225 पण लिहिलं तरी योग्यच आहे. 225 योग्यच आहे. आणि दुसरी पद्धत सांगितलं, 25 जर पुढे असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, सव्वा. आता शतकाच्या घरामध्ये 2 आहे, मग 2 आहे म्हणून मग 2 लिहिला. शतकाच्या घरात आहे म्हणून आपण शे पुढे जोडायचा, म्हणजेच काय झाली ही संख्या, 250. हे झालं 125 आणि 225चं. आता बघा कधी कधी प्रश्न असा पण येतो ना, 150. मग आपण ह्याच्यामध्ये काय लिहितो, सोपं आहे, 150. पण बघा दुसऱ्या पद्धतीमध्ये, या भाषेमध्ये हा 1 पूर्ण आणि हा 50 म्हणजे अर्धा भाग. मग 1 शतक पूर्ण आणि अर्ध शतक, ज्याला आपण काय म्हणतो, 150. जसं की बघा आपण चपाती खातो त्यावेळेस आपण एक पूर्ण चपाती खातो आणि दुसरी चपाती किती घेतो, अर्धीच खातो. मग आपण काय म्हणतो, मी 1.5 चपाती खाल्ली. मग हे 1.5 शतकाच्या घरापर्यंत आहे म्हणून मग फक्त शे जोडला. तसंच बघा हे 250चं पण सेम तसंच आहे. आता इथे 250, आता हे तुम्हाला येतं आहे 250, हे पण लिहायचं, बरोबर आहे. पण पर्याय असाही असतो. मग बघा ज्यावेळेस तुम्ही 2 चपात्या आणि वर अर्धी चपाती खाता त्यावेळेस आपण काय म्हणतो, मी 2.5 चपात्या खाल्ल्या. किंवा घड्याळमध्ये 2 वाजून अर्धा तास झाला असेल तर आपण काय म्हणतो, 2.5 वाजले. मग इथे काय लिहायचं आहे, 2.5 शतकापर्यंत घरं आहेत म्हणून मग 2.5 शे जोडायचे. या पद्धतीनं हे लक्षात ठेवायचं आहे. आता बघा 25 पाव भागाचं झालं, अर्ध्या भागाचं झालं. आता आपण पाऊणकडे येऊया. ठीक आहे. बघा 175.
म्हणजे काय, इथे आपण 175 हे येणारच आहे, 175. ठीक आहे. दुसरी बघा, पाऊण भाग आहे ना हा, मग मला सांगा, आता इथे ना मी थोडंसं हे काढते बघा, हा एक पूर्ण आहे, हा एक पूर्ण आहे म्हणून मी एक काढला, आणि दुसरा पाऊण भाग आहे, 75 म्हणजे पाऊण भाग आहे, म्हणजे हा एवढा काढला. ठीक आहे. मग आता बघा, हे 2 पूर्ण होण्यासाठी पावभाग कमी आहे, मग पावभाग कमी आहे, मग त्यालाच आपण काय म्हणतो, या 75ला आपण इथे जसं पाऊण म्हणतो तसे इथे पाऊण म्हणायचं नाही, पावणे म्हणायचं. काय म्हणायचं आहे, पावणे. किती, 2 पूर्ण व्हायला ना, मग याच्या पुढचा अंक किती आहे, 1, 1च्या नंतर 2, म्हणून मग पावणे 2 शतकापर्यंत घर आहेत, म्हणून मग हे 200, पावणे 200, याला काय म्हणायचं, पावणे 200. लक्षात ठेवायचं आता हे. आता 275 घ्या किंवा 375, इथे 275 लिहायचं आहे बघा, 375, मग 75ला आपण काय म्हणतो, पावणे. बघा मी इथे पण लिहिते पावणे आणि इथे पण लिहिते मी पावणे. आता बघा इथे 2 पूर्ण आणि 75 आहे, म्हणजे 3ला कमी आहे, मग 2च्या पुढचा अंक इथे लिहून घ्यायचा 300, पावणे 300. बघा 375 आहे म्हणजेच काय, पावणे 400, कारण 400ला पावभाग कमी आहे. मग बघा या पद्धतीने आपल्याला हे लिहायचं आहे. आता बघा, मग अशा अर्ध्याचा भाग झाला, पण सांगायचं राहिलं 450 आहे, आपण या पद्धतीनं पण लिहितो. आता हे बघा, ह्याला 150 म्हणतो आणि ह्याला 250 म्हणतो, पण 350 पासून पुढे जर असेल तर 350 पण म्हणतो, 450 पण म्हणतो, किंवा आपण याला साडे सुद्धा म्हणतो. काय म्हणायचं आहे, 50 जर अर्धा भाग वर असेल तर साडे, आणि हे 4 शतकाच्या घरात आहे म्हणून मी इथे 4.5 आणि शतक आहे म्हणून मग 450. आता इथे 750 आहे, तर आपण इथे काय लिहू शकतो, 750. बघा या पद्धतीने आपल्याला ही गणितं सोडवायची आहेत. आता आपण 4 अंकी संख्या बघूया. बघा इथे आपल्याला 1250 संख्या दिलेली आहे, मग याला आपण काय करू शकतो, 1250 पण लिहू शकतो 4 अंकी संख्या म्हणून. दुसरी पद्धत काय, 1250 पण म्हणू शकतो, हेही बरोबर आहे. आणि तिसरी पद्धत बघा, आता या तिघांना एकत्र करूया आणि हा एकटा ठेवूया. ठीक आहे. मग हे 250 म्हणजे 1000चा भाग आहे की नाही, मग बघा याला काय म्हणतो आपण, 25 भाग आहे, सॉरी 250. आता इथे मी सांगितलं 1000चा पावभाग म्हणजे 250 आहे. बघा इथे 1000चा पावभाग 250 आहे, मग आता हा वर आहे तो काय आहे, पावभाग आहे, मग पावभाग आहे, मग 250लाच आपण काय म्हणतो, 1.25, आणि हे काय आहे, 1 आहे 1000च्या घरात. मग इथे 1.25 लिहायचं का नाही, लिहिताना आपण काय लिहायचं, 1.25 असेल तर अंक लिहिला नाही तरी चालतं, मग नुसतं 1.25. आता इथे बघा, जसं की आता इथेच जर असं 2, इथे 2 असता आणि 250 पुढे असते, तर इथे काय आलं असतं, 2.25 असं फक्त इथे अंक आला असता, पण 1 आहे म्हणून मी इथे आपण 1 हा अंक लिहिलेला नाही आहे. मग या पद्धतीनं लिहायचं आहे. आता 2500 हे पण बरोबर आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, 500 हा अर्धा भाग आहे, 1000चा अर्धा भाग आहे. मग इथे काय लिहायचं आहे आपल्याला माहिती आहे, 2 आणि अर्धा म्हणजे 2.5 म्हणतो, बरोबर आहे, आणि 1000चं घर आहे म्हणून मग 2.5 या पद्धतीनं लिहायचं आहे. आता बघा 9500 आहे, मग इथे 9500 पण लिहू शकतो. आता इथे मात्र आपण काय लिहायचं आहे, सांगितलं मगाशी 1 आणि 2 असेल आणि वर अर्धा भाग असेल तर 1.5 आणि 2.5 असं म्हणतो आपण. पण पुढच्या कोणत्याही संख्या असेल, 3500, 4500, तरी 3500, 4500, 5500, मग आता इथे 9500, कारण हा 500 हा 1000चा अर्धा भाग आहे म्हणून मग 9500 या पद्धतीने आपल्याला काय करायचे, हे संख्या लिहायच्या आहेत. आता बघा 6750, मग बघा आता हा पाऊण भाग आहे की नाही, हा काय आहे, पाऊण भाग आहे, म्हणजे 6 पूर्ण आहे आणि पाऊण भाग आहे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे जर 1000चा हा पाऊण भाग आहे तर पुढे काय म्हणायचे, पावणे म्हणायचे. पावणे, 6च्या पुढचा अंक कोणता आहे, 7 आहे, मग इथे लिहून घेऊया 7. 1000पर्यंत घर आहेत बघा, एकक, दशक, शतक, हजार, म्हणून मी इथे पुढे काय लिहायचं आहे, 1000. मग 7500 म्हणजे 6750 असंही होतं. मग बघा स्पर्धा परीक्षा आहे तर वेगवेगळे पर्याय असतात, मग त्यातला योग्य पर्याय आपल्याला लिहिता आला पाहिजे. यासाठी संख्या म्हणजे दोन्ही पद्धतीने लिहिता येणं गरजेचं आहे. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संख्यांचे अक्षरी लेखन वाचन कसे करावे ते बघितलेलं आहे. आशा करते तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल.
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे गणित समजले असतील तर बघा, हे एक गणित आणि हे एक गणित अक्षरी याला कसं वाचन केलं जातं ते तुम्ही मला कमेंटमध्ये याचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन घटकासहित. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.